नमस्कार. अवनी फूड्सच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी घरातल्या सगळ्यांनाच आवडेल असा हलका फुलका पण तितकाच पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत, तो सुद्धा इन्स्टंट प्रकारात. आज आपण इन्स्टंट मिनी रवा उत्तप्पा बघणार आहोत. अगदी मस्त लागतो चवीला, त्याचबरोबर हा जाळीदार होतो, हलका फुलका तयार होतो. रेसिपीला सुरुवात करूया. आता हा नाश्त्याचा प्रकार अगदी इन्स्टंट असल्यामुळं हे पीठ उत्तप्प्यासाठीचं फार वेळ भिजवावं लागत नाही. अगदी अर्धा तासच आपण हे पीठ भिजवणार आहोत. तर इथं आपण 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडासा जाडसर रवा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तो फिरवून घेऊ शकता, कारण जाड रवा भिजायला थोडा वेळ लागतो आणि जेव्हा आपला उत्तप्पा तयार होतो तेव्हा तो कोरडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला बारीक करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 1 कप रव्यासाठी आपण इथं 1 कप दही घेतलेलं आहे भिजवायसाठी. बऱ्याच रेसिपीमध्ये अर्धा कप दही वापरतात, पण जेवढा रवा आहे तेवढं दही वापरलं आपण तर काय होतं, जो रिझल्ट आहे आपल्या उत्तप्प्याचा तो अगदी परफेक्ट असा होतो. अगदी परफेक्ट मॉइस्ट आपला उत्तप्पा तयार होतो. अगदी थंड झाला तरी पण रवा असून सुद्धा तो कोरडा होत नाही. मऊसूत असा आपला उत्तप्पा छान तयार होतो. म्हणून जेवढाच तेवढं आपल्याला दही घालून घ्यायचे. आता या रव्यामध्ये थोडंसं पाणी पण घालून घेते आणि मग आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायचा आहे. रवा आपल्याला व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण घट्टसर जरी दिसत असलं तरी पण भिजवल्यानंतर आपण थोडं पाणी ॲडजस्ट करणार आहोत. अगदी हे जे मिश्रण आहे ते आपल्याला फार पण घट्ट नको आणि फार पण पातळ नको आहे. अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण पाहिजे. आणखीन 1 पाववाटी पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. साधारणपणे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छान फेटून घेतलं म्हणजे काय होतं, अगदी आपले जे उत्तप्पे आहेत ते अगदी मऊसूत तयार होतात आणि रवा हे सगळं दही आणि पाणी शोषून घेऊन छान हलका भिजला जातो. रवा जितका छान भिजला जाईल तितकं हे पीठ अगदी आपलं उत्तप्प्याचं परफेक्ट असं तयार होतं. तुम्ही इथं बघा, हे जे बॅटर आहे ते अगदी मऊसूत झालेलं आहे आणि आत्ताच इतकं हे फुललं गेलं आहे. साधारणपणे अशा कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अर्धा तासासाठी आपण या मिश्रणाला रेस्ट देणार आहोत. हे झाकून ठेवायचं आहे अर्धा तास इतकं. आता उत्तप्प्याला टॉपिंग करण्यासाठी इथं आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो. सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आपण छान बारीक चिरून घेणार आहोत आणि त्याचबरोबर गाजर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी उत्तप्प्यावरती कलरफुल आपला उत्तप्पा दिसेल. इथं मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर इथं आपण 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. ह्या सगळ्या ज्या भाज्या वापरतो ना आपण, त्यामुळे उत्तप्प्याला अगदी मस्त चव येते आणि तितकाच तो कलरफुल छान दिसतो. आता आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. उत्तप्प्यासाठी मसाला तयार करूया. आता इथे 1 भांडं घेतलेलं आहे आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या 1-1 करून घालून घ्यायचं आहे. मी इथं कांदा थोडासा उभा चिरलेला आहे. तुम्ही इथं बघा, असा चिरल्यामुळं काय होतं, उत्तप्प्यावरती जेव्हा आपण हे टॉपिंग करतो तर छान दिसतं. छोट्या बारीक चिरलेल्या भाज्यांबरोबर असा उभा चिरलेला कांदा आणि किसलेलं गाजर, यामुळं उत्तप्प्याची शान आणखीन वाढते. त्याचबरोबर तुम्ही इथं भाज्या कोणत्याही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या घालू शकता. फरसबी बारीक चिरून घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं किसलेला कोबीसुद्धा घालू शकता. पालकाची पानंसुद्धा तुम्ही बारीक चिरून घालू शकता. उत्तप्प्यामध्ये तीही छान लागतात. त्याचबरोबर हे सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाज्यांवरतीच आपल्याला ह्या मसाल्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही जास्त पण घालू नका, नाहीतर काय होतं, या भाज्यांना पाणी सुटेल आणि थोड्याच वेळात याला पाणी सुटल्यामुळं उत्तप्प्यावरचं टॉपिंग तितकं कोरडं राहणार नाही. आता इथं मी पाव चमचा मिरी पावडर घालते. अगदी चटपटीत असा हा उत्तप्प्याचं टॉपिंग तयार होतो. त्याचबरोबर इथं 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर टाकते. फक्त थोडंसं कलर दिसण्यासाठी मी टाकलेलं आहे, कारण यामध्ये लक्षात घ्या आधीच बारीक चिरलेली मिरची आपण घातलेली आहे. पण मी इथं काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. फारसं तिखट नसतं, फक्त ते कलरसाठी वापरलेलं आहे आपण. आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळीकडे एकसारखं टॉपिंग आपल्याला पसरता येईल. तर तुम्ही बघा किती कलरफुल छान आपलं हे टॉपिंग तयार झालेलं आहे आणि अगदी वेगवेगळ्या रंगांचं आणि तितकंच चटपटीत चवीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. चला आता हे साईडला काढून ठेवूया आणि आपली पुढची तयारी करूया. आता भिजवलेला रवा उघडून बघूया. व्यवस्थित हे बॅटर झालेलं आहे. इथं बघा, रवा व्यवस्थित आपला फुलला गेला आहे आणि मऊसूत असं आपलं हे बॅटर तयार आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथं आपण पुन्हा एकदा पाववाटी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला पीठ भिजवत असताना
अर्धा वाटी पाणी घातलं होतं, आणखीन पाव वाटी घातलं. आपल्याला या कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे उत्तप्प्यासाठी. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. 2 मिरच्या इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. सुरुवातीला ज्या 4 मिरच्या घेतलेल्या होत्या त्यातल्या 2 मिरच्या बारीक चिरून मी या बॅटरमध्ये घातल्या आणि 2 मिरच्या मी त्या मसाल्यामध्ये बारीक चिरून घातलेल्या आहेत. पाव चमचा सोडासुद्धा या बॅटरमध्ये घालून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून ठेवलेलं आहे. उत्तप्पा भाजण्यासाठी तवा आपला अगदी परफेक्ट गरम झालेला असला पाहिजे. इथं मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा नंतर गरम झाला की मग आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचे. असं केल्याने काय होतं, आपला तवा उत्तप्पा असो अथवा डोसा असू दे, तो भाजण्यासाठी व्यवस्थित तापमानात तयार होतो आणि आपले डोसे किंवा उत्तप्पे तव्याला चिटकत नाही. तुम्ही इथं बघा, मी स्वच्छ कापडाने हा तवा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. उत्तप्पा भाजण्यासाठी आपला तवा झालेला आहे सेट आणि गॅसची फ्लेम आपण हाय करायची उत्तप्पे घालते वेळी. आणि आता या तव्यावरती मी 4 मिनी उत्तप्पे घालून घेणार आहे. ही रेसिपी मी टिफिनसाठी करते, त्यामुळे मी छोटे छोटे उत्तप्पे तयार करते. जर तुम्हाला असे आवडत नसतील तर तुम्ही एक मोठे मीडियम साईजचे सुद्धा उत्तप्पे तयार करू शकता. पण असे छोटे छोटे केले की लहान मुलांना आवडतात. त्याचबरोबर याच्यावरती जे आपण कलरफुल टॉपिंग घालतो त्यामुळे हे छोटे छोटे उत्तप्पे आणखीन दिसायला छान दिसतात. आता हे जे टॉपिंग घालते ते मी हाताने घालते, म्हणजे हा सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला पसरवता येतो. आणि जेव्हा हा मसाला आपण उत्तप्प्यावरती घालतो तेव्हा हलका हाताने त्याला दाब द्यायचा आहे. आणि काळजी करू नका, उत्तप्प्या आपण जो आहे तो फिरवत नाही आहोत, तर वरच्या ज्या भाज्या आहेत त्याला आपण हात लावतोय, त्यामुळे आपल्याला अजिबात चटके बसत नाहीत. फक्त हे जे वरचा जो मसाला आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती पसरला जातो, त्यामुळे आपल्याला ही कृती करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हलकं थोडंसं तेल वर घालून घ्यायचं आहे उत्तप्प्यांवरती आणि हाय फ्लेमवरतीच हे उत्तप्पे छान आपल्याला दोन्ही साईडनी आलटीपलटी करून भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान या उत्तप्प्यांना जाळी पडते. आणि जरी एकमेकांना हे उत्तप्पे चिटकलेले असतील तरी पण आपण उलथण्याने असे त्याचे 2 ब्रेक करू शकतो. आणि इथं बघा, अगदी व्यवस्थित ते सहजपणे कापले जातात आहेत. आणि आता हे सगळे आपण उत्तप्पे पलटून घेऊयात. मस्त रंग आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि जाळी पण अगदी छान पडलेली आहे. उत्तप्पे थोडेसे जाडसरच असतात, त्यामुळे मी एवढ्या जाडीचे केलेले आहेत. जर तुम्हाला थोडेसे आणखीन पातळ करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण अशा पद्धतीचे उत्तप्पे दोन्ही साईडला अगदी सोनेरी छान रंगावरती भाजले की हे उत्तप्पे अगदी दिवसभर गार जरी झाले तरी पण टिफिनमध्ये तितकेच चवदार असे लागतात. त्या दोन्ही साईडने आपण त्याला छान परतून घेऊया. आता पलटलेल्या बाजूवरती पण आपण थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आलटीपलटी करून हे छान भाजून घ्यायचे आहेत. जितके छान हे भाजले जातील हाय हीटवरती तेवढे हे उत्तप्पे छान जाळीदार तर होतात, त्याचबरोबर हलके फुलके आणि चवीला अगदी मस्त होतात. आणि किती झटपट रेसिपी आहे, तुम्ही इथं बघू शकता. अगदी मस्त रंग आलेला आहे या उत्तप्प्यांचा. अशाच पद्धतीने आपण आपले हे जे पीठ भिजवलेलं आहे त्यातले सगळे उत्तप्पे करून घेणार आहोत. अगदी झटकीपट अर्ध्या तासात होणारी ही रेसिपी आहे. उत्तप्प्यासाठी चटणी तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आपण 2 चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. इथं तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा सुद्धा वापर करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण चवीनुसार या मिरच्या कमी जास्त ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लसूण घेतलेले आहे 3 पाकळ्या मी इथं आणि 1.5 इंचाचं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं थोडीशी, अगदी चव छान येते कढीपत्त्याच्या पानांमुळे चटणीला. इथं 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं सेंदव मीठ घालू शकता किंवा साधं मीठसुद्धा वापरू शकता. चवीनुसार इथं साखर घातलेली आहे थोडी, पाव चमचा. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता. त्याचबरोबर इथं आपण थोडंसं पाणी घालतो आहे चटणीला, चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट चटणी पाहिजे त्यानुसार आपण पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी मऊसूत अशी ही चटणी आपण तयार करून घेतली मिक्सरमध्ये. आता आपण त्याला छान तडका मारून घ्यायचा. अगदी स्मूथ अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे. उत्तप्प्याबरोबर लाल चटणी किंवा हिरवी चटणी दोन्हीही चटण्या तितक्याच टेस्टी लागतात. चटणीला तडका करून घेऊया. 2 चमचे तेल इथं कडकडीत गरम केलं आणि 1 छोटा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. फोडणी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग आणि थोडी कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. आणि ही अशी खमंग कडकडीत फोडणी आपण या चटणीवरती घालून घ्यायची आहे. इथं बघा, अगदी मस्त खमंग अशी चटणी तयार झालेली आहे आपली. ती ठेवूया साईडला.
आणि आपले उत्तप्पे पण तयार झालेले आहेत. साधारणपणे या साईजचे आपण घेतलेल्या रव्यामध्ये 12 ते 13 उत्तप्पे तयार होतात आणि हे चवीला तर अगदी मस्त लागतात. झटपट नाश्ता आहे, नक्की करून बघा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीचे उत्तप्पे आणि चटणी नक्की एन्जॉय करा. धन्यवाद.